नमस्कार, मी आसावरी. डायबिटीज पे चर्चा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आधुनिक जीवनशैली आणि तणाव यामुळे मधुमेहाचे रुग्ण भारतात वाढत चालले. प्रत्येक घरात मधुमेहाचे रुग्ण आपल्याला आढळतात. जागतिक आकडेवारीनुसार भारतात सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण आहेत. म्हणूनच भारताला मधुमेहाची राजधानी म्हणजे डायबिटीज कॅपिटल असं सुद्धा संबोधलं जातं. औरंगाबाद स्टुडिओमध्ये स्वागत करूया डॉक्टर प्रतिभा पवल आवटे यांचं. तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्या? तर आपण आपल्या हेल्थमध्ये इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. आणि ही इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? जेवणाच्या वेळा पाळणे, नियमितपणे व्यायाम करणे आणि दैनंदिन जीवनातला मानसिक तणाव कमी करणे. यामुळे आपण जास्तीत जास्त काळ मधुमेह टाळू शकतो. जसं आपण आत्ताच पाहिलं, मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे आणि हे जर कमी करायचे असेल तर आपल्याला आपल्या सध्याच्या पिढीमध्ये आणि येणाऱ्या नवीन पिढीमध्ये हा मधुमेह टाळायला पाहिजे. आणि त्यासाठी जीवनशैलीतील बदल हा मधुमेह झाल्यानंतर करण्यापेक्षा मधुमेह होऊच नये या लहानपणी आपण मुलांना खेळण्याची देखील सक्ती करायला पाहिजे. जशी अभ्यासाबद्दल करतो तसंच खेळांबद्दल देखील असायला पाहिजे. नियमितपणे संतुलित आहार, जे आपण घरातील सर्व व्यक्तींना सेम आहार दिला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे जर मधुमेह झाला तर मला काहीही त्रास नाही, मग तरी का मी ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे? ही एक इन्व्हेस्टमेंट आहे. जसं आपण LIC मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, ज्याचे रिटर्न्स आपल्याला 10 वर्षानंतर मिळतात, तसंच मला काहीही त्रास नसताना मी मधुमेहाची ट्रीटमेंट घेतो, जेणेकरून 10 वर्षानंतर ह्या वाढलेल्या साखरेमुळे माझी किडनी खराब होईल, माझ्या डोळ्याचा पडदा खराब होईल, ज्यामुळे मला अंधत्वाने आयुष्य जगावं लागेल आणि हे सगळं परत दुरुस्त करता येत नाही. आणि जर मी 10 वर्ष या मधुमेहाच्या ट्रीटमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर मला 10 वर्षानंतर माझे डोळे मिळतील, नजर मिळेल किंवा माझी किडनी मला व्यवस्थित मिळेल, ज्याचे मूल्य नाही आहे. आणि दुसरं म्हणजे मधुमेह जरी झाला तरी तो लवकर निदान कसे होईल यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. जसं भारतामध्ये आता हेल्थ स्क्रीनिंग हा खूप कमी जणांमध्ये केली जाते, तर प्रत्येकाने वयाच्या 35 वर्षानंतर स्वतःचे साखरेचे प्रमाण तपासून घेतले पाहिजे. आणि मधुमेह झाला आणि तेव्हा मला काहीही त्रास नाही अशा वेळेस देखील त्याचा इलाज सुरू केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला पुढचे दुष्परिणाम टाळता येतील.